नमस्कार मंडळी, आज आपण पाहूयात काही मराठी नातेसंबंधांवरील प्रश्नोत्तरे. आणि प्रश्न क्रमांक 1, आईच्या भावाला काय म्हणतात? ए. मामा, बी. काका, सी. आजोबा की डी. भाऊ? आणि उत्तर आहे ए. मामा. प्रश्न क्रमांक 2, वडिलांच्या भावाला काय म्हणतात? ए. मामा, बी. काका, सी. दादा की डी. मावसा? आणि उत्तर आहे बी. काका. प्रश्न क्रमांक 3, आईच्या बहिणीला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत ए. आत्या, बी. मावशी, सी. आजी की डी. ताई? आणि उत्तर आहे बी. मावशी. प्रश्न क्रमांक 4, भावाच्या मुलाला काय म्हणतात? ए. पुतण्या, बी. नातू, सी. भाचा की डी. जावई? आणि उत्तर आहे ए. पुतण्या. प्रश्न क्रमांक 5, बहिणीच्या मुलाला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत ए. पुतण्या, बी. नातू, सी. भाचा की डी. मावस भाऊ? आणि उत्तर आहे सी. भाचा. प्रश्न क्रमांक 6, आजोबाच्या भावाला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत ए. मामासाहेब, बी. काका, सी. आजोबा की डी. आज्जे सासरे? आणि उत्तर आहे सी. आजोबा. प्रश्न क्रमांक 7, पत्नीच्या बहिणीला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत ए. नणंद, बी. जाऊबाई, सी. मेहुणी की डी. मावशी? आणि उत्तर आहे सी. मेहुणी. प्रश्न क्रमांक 8, चुलत भावाच्या वडिलाला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत ए. मामा, बी. काका, सी. चुलता की डी. मावसा? आणि उत्तर आहे बी. काका. प्रश्न क्रमांक 9, आईच्या आईला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत ए. आजी, बी. आजोबा, सी. मावशी की डी. काकू? आणि उत्तर आहे ए. आजी. प्रश्न क्रमांक 10, आपल्या मुलाला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत ए. भाचा, बी. पुतण्या, सी. मुलगा की डी. नातू? आणि उत्तर आहे सी. मुलगा. थँक्स फॉर वॉचिंग मराठी क्विज. लाईक, सबस्क्राईब and share.